बाहर के ऑडियंस को देख के दिल इतना खुश होता है। लेडीज एंड जेंटलमैन, बहुत मस्ती वाले गाने होने वाले हैं आज, बहुत सेंटिमेंटल गाने होने वाले हैं। काही मराठी गाणी पण म्हणणार आहे मी। दिल चाहता है, दिल चाहता है, हॅलो, गुड मॉर्निंग। चला चहा प्यायला या। आज माझ्यामध्ये काही चेंज दिसतोय का तुम्हाला? आय एम लुकिंग डिफरंट। नाकात काय म्हणतात त्याला, मुरणी, नाकातली मुरणी घातली। मला जस्ट सापडली एका डब्यामध्ये। मला वाटलं तर ती हरवली माझ्याकडून, बट सापडली आणि मी आत्ता घातलेली आहे। जनरली मी नाही घालत, ॲक्च्युली ही घातली का मला सर्दी होते, हा माझा प्रॉब्लेम आहे। नाही तर मी तर तोंड धुताना कुठेतरी हरवून देते, अशा कितीतरी हरवल्या असतील मी, बट आत्ता ती डब्यातच असते माझ्या ज्वेलरी बॉक्समध्ये आणि घातलेली आहे। थोडंसं लुक चेंज दिसत आहे माझा, तर ठीक आहे। मला हे सांगायचं होतं की आजचा जो ब्लॉग आहे ना, मी तुमच्याशी जो शेअर करणार आहे, पुढे तुम्ही पाहालच, अगदी छान धमाकेदार म्युझिकल असा ब्लॉग असणार आहे। थंबनेल तुम्ही पाहिलेलंच असेल, बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा जो ब्लॉग आहे ॲक्च्युली दरवर्षी नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात क्रिसमसच्या दरम्यान खानदेश महोत्सव होतो। म्हणजे गेली मला वाटते 2-3 वर्ष चालू झालेला आहे आणि मागच्या वर्षी खूप जास्त मोठ्या प्रमाणात तो सेलिब्रेट केलेला आहे। मला वाटतं आठवडाभर असतो, एक्झिबिशन असतं, बरेचसे खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि छोट्या मोठ्या वस्तू, जसं की जनरली डोंगरे वसतिगृहाला असतं ना नाशिकमध्ये, त्याप्रमाणे प्रदर्शन आणि इव्हेंट्स पण असतात। सो मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की झुमका वाली पोर हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि खानदेश महोत्सवामध्ये शिवाय शंकर महादेवन, द ग्रेट 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 म्युझिशियन सिंगर, तर मी पर्सनली त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांचं कॉन्सर्ट आहे ॲक्च्युली लाईव्ह, ते स्वतः येणार आहेत नाशिकला तिथे खानदेश महोत्सवामध्ये। सो म्हटलं हा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे। सो हा 2022चा एक्सपिरियन्स आहे माझा, तो मी तुमच्याशी आज शेअर करते आहे। आणि मला माहिती आहे, ज्यांना तुम्हाला माहिती, मला म्युझिक खूप आवडतं आणि म्हणून मग मिस्टरांनी पासेस वगैरे आणून दिले, मी तुम्हाला ते पुढे सांगेलच, आणून दिले होते ते मी तुम्हाला पुढे सांगेल। आणि यावर्षीही आत्ता तो सुरू झाला आहे, सो मला असं क्लिक झालं की चला आज तुमच्याशी तो ब्लॉग शेअर करते, कारण तो तुम्ही पाहिलेलाच नाही आहे। त्याच्यामुळे व्लॉग म्हणजे एक कॉन्सर्टच आहे आणि मग एक्झिबिशन वगैरे थोडंफार आम्ही काही मजा मस्ती केली, ते काय एन्जॉय केला तिथे, ते मी तुमच्याशी शेअर करते। सो नेक्स्ट व्हिडिओ जाऊया बॅक टू 2022। एन्जॉय। नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आता आम्ही होत आहे रेडी, कारण आम्हाला जायचं आहे एका खानदेश महोत्सव आहे नाशिकमध्ये, त्यासाठी आम्ही चाललेलो आहे। आणि विशेष म्हणजे आज चाललेलं आहे कारण आज एक स्पेशल गोष्ट होणार आहे, तिथे रोज वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि आज आहे, मी तुम्हाला दाखवते, आय एम सो एक्सायटेड। टेडा, माझ्या हाताने दाखवतो पण येत, टेडा, हे बघा, दाखव ग, हे पहा, माझ्या हातात आहेत पास। शंकर महादेवन येणार आहेत, त्यांचं लाईव्ह कॉन्सर्ट आहे। सो आम्ही ते पाहायला जाणार आहे। तर आत्ता आमची तयारी चाललेली आहे, वाजलेले आहेत 5। आता मिस्टर घ्यायला येणार आहेत आणि मग आम्हाला सोडणार आहेत तिकडे कॉन्सर्टसाठी। सो कॉन्सर्ट पण आहे आणि आपण म्हणतो ना एक एक्झिबिशन टाईप, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे शॉपिंगच्या गोष्टी, तर ते सुद्धा आहे। तर तिकडे आपण थोडंसं फिरू आणि कॉन्सर्टसुद्धा अटेंड करू। तर आपल्याला 6 वाजता ते कॉन्सर्ट सुरू होणार आहे, तर पटापट तयारी करून जायचं आहे। चलो।
सो फ्रेंड्स, आम्ही घरातून निघालो. आमच्या घरापासून जवळजवळ 10 मिनिटाचं सुद्धा अंतर नाही आहे इथे पोहोचण्यासाठी. सिटी सेंटरच्या जवळच इथे हा खानदेश महोत्सव भरला होता ठक्करडोममध्ये. बट आम्हाला येता जवळजवळ तिथे अर्धा पाऊण तास लागलेला आहे, कारण इतकी जास्त ट्रॅफिक जाम होती. आत्ता इकडे पुढे नाही आहे, बट सिटी सेंटरपासून, कारण काल क्रिसमस होतं, क्रिसमसच्या दिवशीच हे होतं आणि शेवटचा दिवस होता, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. पण कसेबसे आम्ही पोहोचलो. यांनी आम्हाला बाहेर सोडलं व्हॅनमधून आणि त्यानंतर आम्ही मम्मीजी, मी आणि स्वरा तिघेही इथे आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता भव्य अशी एंट्री आहे खानदेश महोत्सवाची. आता आम्ही एंट्री करतो आणि पहिले तर जायचं आहे आपल्याला जिकडे कॉन्सर्ट आहे. शंकर महादेवन येणार आहेत सर, तिकडे लाईव्ह आहे त्यांचं, तर तिकडे आपण पहिले जाऊया. ॲक्च्युली आम्ही इकडे आतमध्ये गेलो होतो, बट पुन्हा रिटर्न गेलो आणि कारण कॉन्सर्ट जे होतं ते थोडं याच्या बॅक साईडला होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला गाण्याची किती आवड आहे आणि माझ्या नवऱ्याला तर याहून जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी पासेस आणून ठेवले होते आमच्यासाठी, कारण थोडंसं पुढून मग पाहता येतं, पुढे आपल्याला बसायला जागा भेटते, म्हणजे लोकल नाही बसावं लागत, थोडंसं VIP एंट्री मिळते. सो आम्ही पास घेऊन गेलो होतो तिघींचे. आम्हाला थोडं पुढून पाहायला मिळालं शंकर महादेवन सर, थोडंसं लाईव्हली पुढून पाहायला मिळालं. सो दॅट इज अ ग्रेट थिंग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा। मेरा एक बहुत बड़ा सौभाग्य है कि मुझे इस खानदेश महोत्सव में परफॉर्म करने का आज मौका मिला है। सुखाय ज्ञानवंताय ज्ञानोत्सुक मनसे, गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थाय, गुरुविक्रमाय तुह्य प्रवराय गुरवे गुणगुरवे। जल प्रवाह पावितस्थले गलेव लंबे लंबिता भुजंगडुंग मालिका। चकार चंड तांडवं भरोतु न शिवं शिवं। नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे। थैंक यू वेरी मच। कमाल के ऑडियंस को देख के दिल इतना खुश होता है। लेडीज एंड जेंटलमैन, बहुत मस्ती वाले गाने होने वाले हैं आज, बहुत सेंटिमेंटल गाने होने वाले हैं। काही मराठी गाणी पण म्हणणार आहे मी। तर रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य को हर हाल में पाना है। लक्ष्य को हर हाल
आमची मुलगी श्रीनिधी खटाटे. Let's hear it, come on. Okay, here we go, everyone. I love you people. Super, full enthusiasm. दिल चाहता दिल चाहता है दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. वो दिन भर हो प्यारी बातें हमेशा में गाए रातें मस्ती में डुबाडूंगा हमेशा. राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. Okay, everybody sing दिल चाहता है. 1, 2, 3, 4. दिल चाहता है. Okay, audience, let me see your hands up in the air, everybody. Sing with me. ओके फ्रेंड्स, तर तुम्ही पाहिलं किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे आणि किती धमाल मस्ती चालू आहे. गाणी तर अजून चालूच होती, बट आम्हाला एक्झिबिशनमध्ये जायचं होतं. सो आम्ही तिथून जेव्हा इंटरवल झाला त्याचा, तेव्हा आम्ही तिथून बाहेर पडलो आणि नंतर आम्ही आलो एक्झिबिशनमध्ये. म्हणजे एकत्रच सगळा तो कार्यक्रम होता. खाण्यापिण्याचं सगळं इथे स्टॉल लागलेले होते, काही शॉपिंगच्या गोष्टी होत्या. सो आम्ही इथे आलो आणि थोडीशी पेटपूजा केली. काही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात खाल्लेल्या आहेत. त्यानंतर मग फिरलो, थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे जास्त करण्यासारखं नव्हतं, खाद्यपदार्थच होते खानदेशी जसे आहेत तसे. आणि मग ते थोडेफार घेतले, काही पापड लोणची, आणि त्यानंतर मग आलो आम्ही घरी. आम्ही गर्दीत लॉलीपॉपची वाट बघत थांबलेलो आहे ना. लॉलीपॉप आम्हाला दुसरीकडे मिळतच नाही, इथंच खायचे आम्हाला. किती गर्दी आहे बापरे. अजून शॉपिंग बाकी आहे. शॉपिंगला इथं काहीच नाही आहे, छोटे छोटे स्टॉल आहे. डोंगरे वस्ती शोला मोठे असतात आणि कॉन्सर्ट सुद्धा अजून चालू आहे, बट त्याविषयी आपण घरी जाऊन बोलू, कारण इथं खूप गर्दी आहे आणि आवाज पण खूप आहे. सो घरी जाऊन मी तुमच्याशी बोलेन.
आणि हा जो लाईव्ह व्हिडिओ होता, लाईव्ह कॉन्सर्ट होता, हे मी जसंच्या तसंच तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे. सो फ्रेंड्स, आम्ही घरी आलो, जेवण केलं आणि इतका भारी एक्सपिरियन्स होता ना आजचा, एकदम छान. तुम्ही पण आत्ता पाहिलात, एकदम इंथुझियास्टिक होतं, इतकं भारी वाटलं ना. स्वरा, तुला कसं वाटलं? स्वरा अजून इकडे लॉलीपॉप खाते. तुला कसं वाटलं? ओय, कॉन्सर्ट कसं वाटलं? मस्त नाही? तुझा शब्द एकदम धमाल आली ना. फर्स्ट टाइम तो असा कॉन्सर्ट बघितला ना. यू आर ब्रोकन. ओके, मला तर खूप आवडलं, एकदम भारी मजा आली. तर बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर थँक्यू. आणि कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आत्ता वाजले जवळजवळ 11. आम्ही घरीच 10ला आलो. नंतर आम्ही एक्झिबिशनमध्ये फिरलो सुद्धा खूप, तेही तुम्ही पाहिलंच असेल. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आम्ही जातो. गुड नाईट, टाटा, बाय बाय, टेक केअर.